Welcome students. Today we are learn classification of microbes. Among the living organisms, microorganisms are largest in numbers. आपण सुरुवातीलाच पाहिलं की 87 मिलियन एवढे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर हिन्स दे आर क्लासिफाय ॲज फॉलो. मग कशा पद्धतीने त्यांचं क्लासिफिकेशन करून त्यांचा अभ्यास करण्यात आला तो पुढील प्रमाणे. तर बघा या ठिकाणी एक तुमच्या समोर एक फ्लो चार्ट्स दिसणार आहे. ह्या फ्लो चार्ट्समध्ये ते जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते ह्या ठिकाणी मांडलेले आहेत. तर बघा मायक्रोऑर्गॅनिझम्स जे आहेत ते प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक अशा दोन पद्धतीने त्यांचं वर्गीकरण केलं जातं. प्रोकॅरियोटिक जर न्यूक्लियस आहे तो अकेंद्रक आहे, म्हणजे केंद्रात नसून तो विखुरलेला आहे. आणि जो हा युकॅरियोटिक सेल जो आहे तो सेलमधला जो न्यूक्लियस म्हणजे केंद्रक जे आहे ते एका विशिष्ट अशा इन्व्हॉल्प म्हणूयात किंवा एक क्लोज असं आहे. प्रोकॅरियोटिक याला म्हणजे सेल वॉल वगैरे आहे. युकॅरियोटिकमध्ये सेल वॉल काहींना आहे काहींना नाही आहे. आता हे बघा विथ रेफर टू साईज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, हे फार महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजेच काय 1 मीटर इज 10⁶ मायक्रोमीटर. मीटर याला काय म्हणतात म्यूमीटर. बघा म्यूचं चिन्ह आहे आणि म्यू मीटर किंवा मायक्रोमीटर असं म्हटलं जातं. 10⁶ मायक्रोमीटर म्हणजे एवढं बारीक, म्हणजे 1 मीटर म्हटलं तर जेवढं असतं त्याचं कितवा 10⁶, म्हणजे 10 हा 6 टाइम्स मल्टिप्लाय केला तर एवढा बारीक अतिसूक्ष्म असा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतो तो म्यूमीटर. आणि हा नॅनोमीटर 10⁹ नॅनोमीटर. 1 मीटर 10⁹ नॅनोमीटर एवढा त्याचा अतिसूक्ष्म असा भाग त्याचा येत असतो. आता प्रोकॅरियोटिकमध्ये बॅक्टेरिया हा एकच घटक या ठिकाणी दिलेला आहे. पण युकॅरियोटिकमध्ये आपल्याला प्रोटिस्टा, फंगी आणि अल्गी असे 3 वर्गीकरण आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे क्लासिफाय इंटू मायक्रोऑर्गॅनिझम्स इन 2 टाइप्स इज प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. अँड प्रोकॅरियोटिक हॅव अ सिंगल notation of bacteria, but eukaryotic have 3 classification: protista, fungi and algae. ठीक आहे. मग आपण पहिले बॅक्टेरिया अभ्यासून घेणार आहोत. तर त्याच्याकडे वळूयात. बघा ह्या ठिकाणी बॅक्टेरिया दिलेला आहे. तर ह्या ठिकाणी बॅक्टेरिया समजून घेत असताना मगाशी आपण पाहिलं की बॅक्टेरियाची साईज किती आहे 1 म्यूमीटर टू 10 म्यूमीटर, म्हणजे किती 10⁶ मीटर म्हणजेच 1 म्यूमीटर. ठीक आहे. तर हा बॅक्टेरिया कसा आहे युनिसेल्युलर. आता प्रोकॅरियोटिक आपण लर्न झाले म्हणजे तुम्ही लर्न केला आहे प्रोकॅरियोटिक हा काय युनिसेल्युलर आहे. त्याच्यानंतर तो प्रोकॅरियोटिकचा म्हणजेच त्याचं सेल हा म्हणजे सेलमधला न्यूक्लियस जो आहे असं पर्टिक्युलर बांधून नाही ठेवलेला आहे, तो विस्तृत आहे, विखुरलेला आहे, त्याला वॉल आहे. त्या ह्या ठिकाणी बघा आता हा बॅक्टेरिया जो आहे युनिसेल्युलर असतो, इंडिपेंडंट किंवा पॅरासाईट असतो. काही ऑर्गॅनिझम्स जे असतात काही मायक्रोऑर्गॅनिझम्स ते स्वयंपोषी असतात, म्हणजे ज्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो. पण काही पॅरासाईट म्हणजे दुसऱ्यांवरती डिपेंडेड असतात आणि ते त्या ठिकाणी काय करत असतात दुसऱ्या जीवांवरती किंवा दुसऱ्या वनस्पतींवरती ते काय असतात जगत असतात. तर समटाईम्स मेनी बॅक्टेरियाज
टुगेदर फ्रॉम द कॉलनी. ते कसे राहतात, घोळका करून राहतात, ग्रुप करून राहतात, सिंगल असे आढळून येत नाही. ते एका समूहाने राहत असतात. बॅक्टेरियल सेल इज अ प्रोकॅरियोटिक विथ अ सेल वॉल. प्रोकॅरियोटिकमध्ये सेल वॉल असते आणि तो कोणत्या टाईपचा आहे, तो प्रोकॅरियोटिक आहे. बॅक्टेरिया कसा आहे, त्याची सेल कसा आहे, प्रोकॅरियोटिक आहे. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल, तर काही अंतरावरती तो सेल म्हणजे सेलमधलं जे काही न्यूक्लियस आहे ते डिस्टिंक्ट असतं आणि सेल ऑर्गॅनिल्स आर ॲबसेंट. सेल ऑर्गॅनिल म्हणजे सेलमध्ये इतर काही ऑर्गन्स असतात ते काय आहेत, काही ॲबसेंट आहेत. दे रिप्रोड्यूस बाय द सिम्पल बायनरी फ्युजन. रिप्रोड्यूस बाय द सिम्पल म्हणजे एकाचे दोन काय म्हणतात त्याला, बॅक्टेरिया होत असतात. म्हणजेच एक बॅक्टेरिया जर समजा नष्ट होत असेल तर त्याच्यापासून दोन बॅक्टेरिया त्या ठिकाणी निर्माण होत असतात. नंतर इनफेवरेबल कंडिशन. आता जसं बघा, आपल्याला कोणती गोष्ट सुरक्षित वाटतं. जर समजा आपण उन्हामध्ये चालत असू तर झाड दिसलं आपल्याला तर काय वाटतं, एकदम आपल्याला सुरक्षित वाटतं, बुवा आता उन्हापासून आपला काय होईल, बचाव होईल. असं फेवरेबल कंडिशन. अशी फेवरेबल कंडिशन जेव्हा निर्माण होते तर बॅक्टेरिया ग्रो व्हर्ग्युअसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. त्यांना म्हणजे पोषक असं वातावरण. आता बघा पावसाळा सुरू आहे तर बरेचसे बॅक्टेरिया, बरेचसे व्हायरस, वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे काय होत असतात, रिप्रोड्यूस करत असतात. कारण का, तर की हे फेवरेबल कंडिशन आहे. आत्ताचं वातावरण जे आहे ते फेवरेबल कंडिशन आहे. तर बॅक्टेरिया ग्रो इन व्हर्ग्युअसली अँड कॅन बी डबल इन देअर नंबर इन 20 मिनिट्स. म्हणजे एकाचे दोन हे 20 मिनटामध्ये व्हायला लागतात. आणि त्यांना फेवरेबल कंडिशन आहे. आता भरकडक ऊन पडलं असेल किंवा अति थंडी असेल तर ते काय म्हणतात, त्यांना त्या ठिकाणी डबल होण्याचा चान्स नाही. पण आत्ता जो काही आहे फेवरेबल कंडिशन असेल तर आपल्याला म्हणजे त्या बॅक्टेरियांना हे फेवरेबल कंडिशन आहेत की ते 20 मिनटामध्ये ते काय करतात, त्यांची काय उत्पत्ती म्हणजेच रिप्रोडक्शन क्रिया ही जोरात सुरू असते. आता बघा कोकस म्हणजे सिंगल एक घेतला आहे, कोकस, कोको बेसिली. तर म्हणजे काय म्हणतात, एक स्पेरिकल शेप आहे, हा सिलेंड्रिकल शेप आहे. आता हा बघा झिगझॅग म्हणजे सिलेंड्रिकल शेप आहे. हा रोड लाईक स्ट्रक्चर बेसिली. व्हिब्रो कॉमा शेप, आपलं आपण कॉमा लिहितो ना, कॉमा वगैरे देतो त्या पद्धतीचा शेप आहे. स्पिरिनियम बॅक्टेरिया, हा बघा एक अजून स्पिरिनियम शेप आहे. हा वरती थोडा मोठा आहे, हा छोटा आहे किंवा लांब आहे. अशा वेगवेगळे त्यांची आकार किंवा हे असतात. ठीक आहे. पुढचा आपला टॉपिक पाहिजे प्रोटोझोआ. आता प्रोटोझोआ, आता हा जो आहे प्रोटोझोआ, तर तुम्ही मागच्याच म्हणजे आत्ता मगाशी आपण पाहिलं प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. त्याच्यापैकी युकॅरियोटिकमधला प्रोटिस्टा हा जो आहे तो त्याच्यातला हा प्रोटोझोआ हा एक पहिला टॉपिक आहे. आता बघा प्रोटोझोआ इज अ साईज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोम्यू म्हणजे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे. म्हणजे मगाशी जो पाहिलात आपण 1 to 10 मायक्रोम आहे, तर हा 20 मायक्रोम आहे. तर प्रोटोझॉन आर फाउंड इन अ सॉईल. हा कुठे सापडतं, सॉईलमध्ये सापडतं. फ्रेश वॉटर अँड सी वॉटर म्हणजे याचे पण प्रोटोझोआचे पण टाईप्स आहेत. म्हणजे खाऱ्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात किंवा मातीत आढळून येतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम अँड आर पॅथोजिन्स. काही आहेत की ते दुसऱ्या बॉडीमध्ये पण ते आढळून येतात आणि आर पॅथोजेनिक आहे. सेकंड, दे आर अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ अ युकॅरियोटिक सेल. हा पण हा कसा आहे, युनिसेल्युलर आहे पण हा आहे तो युकॅरियोटिक सेल आहे. म्हणजे त्याचा न्यूक्लियस कसा आहे, इन्व्हॉल्वमध्ये आहे. देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर. आता याचं बघा सेल स्ट्रक्चर, आता मगाशी आपण सेल स्ट्रक्चर पाहिलं, युनिसेल्युलर स्ट्रक्चर होतं. त्याचं सेल स्ट्रक्चर कसं होतं, कॉमा लाईक शेप, सिलेंड्रिकल शेप, स्पेरिकल शेप, रॉड लाईक स्ट्रक्चर असे होते. ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन्स अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन्स अमंग द प्रोटोझोन्स.
प्रोटोझोन्स जे आहेत लोकोमोशन्स, म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्याचं मोड ऑफ न्यूट्रिशन्स म्हणजेच अन्न मिळवण्यासाठी ते काय ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन्स, म्हणजेच बारीक बारीक जे काही आहेत बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील बारीक बारीक त्यांच्या रेषा, म्हणजेच ते केस आहेत आणि ते पायांसारखा लोकोमोशन म्हणजे हालचालीसाठी त्याचा वापर करतात. चौथं, these organisms reproduce by the simple cell division. सेल डिव्हिजनने ते काय होत असतात, रिप्रोड्यूस होत असतात, एकाचे दोन होतात. अमिबा पॅरामिशियम फ्री लिव्हिंग इन अ डर्टी वॉटर, खराब पाण्यामध्ये आढळून येणारे अमिबा पॅरामिशियम. इथोबिया अँड हिस्टोलिटिका कॉजेस अमोबियस त्या ठिकाणी अमोबियस हा वेगळा प्रकार येतो. हिस्टोरिया हा एक आहे. प्लाझ्मोडियम वॅक्स कॉजेस ऑफ मलेरिया, म्हणजे मलेरियाचे जे काही सिम्पटम्स आहेत. आता अमोबिएसिस म्हणजे पोटाचे विकार म्हणा किंवा मलेरियाचे विकार येतात, तर त्याच्यातले हे प्रकार आहे. तर प्लाझ्मोडियम व्हॅक्सिस हा एक आहे. नंतर अल्जिना ऑटोट्रॉपिक आपण मागच्या तासाला शिकलेलं ऑटोट्रॉपिक. अल्जिना कसा आहे तो ऑटोट्रॉपिक आहे. पुढचं आपल्याला पाहायचं आहे फंगी. द साईज ऑफ अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रॉन टू 100 मायक्रॉन. फंगीचं एवढं म्हणजे बारीकात बारीक 10 मायक्रॉन टू 100 मायक्रॉन एवढा त्याची साईज आहे. फर्स्ट वन, दीज आर द फाउंड ऑन अ डेकिंग ऑर्गॅनिझम मॅटर्स, म्हणजे ज्या ठिकाणी ओलावा सरदावा असतो त्या ठिकाणी हे काय म्हणतात त्याला फंगी आढळून येते. डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, म्हणजे कुजलेल्या मेलेल्या जे काही वनस्पती आहेत, ॲनिमल्स म्हणजे प्राणी आहेत, त्यांच्या मेलेल्या शरीरावरती हे जगत असतात. सेकंड, दीज आर द युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. दुसरं म्हणजे ते काय त्यांचं सेल स्ट्रक्चर जे आहे ते कसं आहे युकॅरियोटिक आहे. सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर द व्हिजिबल विथ नेकेड आय. युनिसेल्युलर काही आहेत आणि काही व्हिजिबल विथ नेकेड आय, म्हणजे आपल्याला साध्या डोळ्यांनी सुद्धा ते दिसून येतात. सॅप्रोट्रॉपिक ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम द डिकेइंग ऑर्गॅनिझम्स मॅटर. सॅट्रोट्रॉपिक म्हणजेच हे काय आहेत कुजलेल्या वनस्पती जे प्राणी वनस्पती यांच्या शरीरावरती राहून त्या ठिकाणी त्या डिकेइंग ऑर्गॅनिझम्स म्हणजेच ओलावा सरदावा असलेल्या त्या भागातून ते काय करतात त्यांचं अन्न मिळवत असतात. दे आर रिप्रोड्यूस सेक्च्युअली और असेक्च्युअली बाय सेल डिव्हिजन और बाय बडिंग. काही सेल डिव्हिजनने होतात तर काही बडिंग म्हणजे जसे ब्रँचेस म्हणजे फांदी म्हणजे याला झाडाला जशी ब्रँच फुटते तसं बडिंग लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी येत असतं. आता बघा बेकरी ईस्ट कॅन्डिडा मशरूम ही त्याची बेस्ट उदाहरणं आहे फंगीची.